आजच्या बुलेटिनमध्ये पहिल्यांदा जाणून घेऊया महाराष्ट्रात आजपासून सुरू होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड प्रणालीने कागदी झंझटीला कायदेशीर कायमची निरोप कसा दिला आणि व्यापाऱ्यांना कसा फायदा होणार याची माहिती पहिल्या बातमीत। दुसरीकडे मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक जिंकून भारताचा झेंडा उंचावला। तिच्या या यशामागचं अप्रतिम प्रदर्शन जाणून घेऊया दुसऱ्या बातमीत। त्यानंतर राज्यातील 394 शाळा रिकाम्या असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर। ग्रामीण आणि शहरी भागातील ही चिंताजनक स्थिती काय सांगते ते तिसऱ्या बातमीत। पुढे टीसीएस मध्ये सुरू असलेल्या कर्मचारी कपातीमध्ये रतन टाटांच्या शिकवणीचा वारसा जिवंत कसा राहिला जाणून घेऊया चौथ्या बातमीत। त्यानंतर बिहार निवडणुकीपूर्वी सी वोटर सर्वे तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर यांची लोकप्रियता वाढली तर नितीश कुमार यांची रेटिंग कशी घसरली हे पाहूया पाचव्या बातमीत। आणि शेवटी 2 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या कांतारा चॅप्टर 1 आणि सनी संस्कारी की तुलसी कुमारी यांच्या बॉक्स ऑफिसवरील थेट टक्करीत कोणाने घेतली आघाडी याची माहिती 6व्या बातमीत। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। 3 ऑक्टोबर 2025 पासून महाराष्ट्रात कागदी बॉन्ड ऐवजी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड म्हणजेच ई बॉन्ड प्रणालीची औपचारिक सुरुवात झाली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्र सरकारच्या सीबीआयसीच्या इकल अनुबंध उपक्रमाच्या पाठबळावर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। नॅशनल ई गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेड म्हणजेच NESL आणि नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर NIC यांच्या तांत्रिक सहकार्याने आयात निर्याती दरांसाठी ही पूर्णपणे डिजिटल प्रणाली साकारली गेली आहे। ई स्टॉम्पिंग, डिजिटल स्वाक्षरी, ऑनलाईन पेमेंट आणि रिअल टाइम पडताळणी या सुविधांमुळे आता व्यवहार जलद, सुरक्षित आणि पारदर्शक होतील। कस्टम अधिकाऱ्यांना तात्काळ पडताळणीची क्षमता मिळाल्याने फसवणुकीवर नियंत्रण मिळणार आहे। याशिवाय कायदेशीर मुद्रांक शुल्क थेट ऑनलाईन भरता येणार असून कागदपत्रांची गुंतागुंत आणि व्यवहाराचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल। ही प्रणाली महाराष्ट्राला ई गव्हर्नन्स मध्ये अग्रेसर बनवण्यासाठी आणि देशाला डिजिटल अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी महत्त्वाची पायरी आहे। कागदी प्रक्रियेच्या जाचातून मुक्ती मिळाल्याने व्यापाऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे। बावनकुळे यांनी यावर काम सुरू असताना स्थानिक उद्योगांशी चर्चा केल्याने सांगितले, ज्यामुळे हा निर्णय प्रभावी ठरेल। दुसऱ्या बातमीत जाणूया मीराबाई चानूने गाजवला विश्वविजयाचा डंकाबद्दल। मीराबाई चानूने नॉर्वेतील फॉर्डो येथे सुरू असलेला वर्ल्ड वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 रौप्य पदक पटकावले। या स्पर्धेच्या इतिहासातलं हे तिचं तिसरं पदक आहे, त्यामुळे ती भारतासाठी सर्वाधिक विश्वचषक पदके जिंकणाऱ्या तिसऱ्या वेट लिफ्टर ठरली आहे। याआधी तिने 2017 मध्ये अमेरिकेतील ओनाहायम येथे 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं होतं। तसेच 2022 मध्ये बोगोटा येथे 49 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं होतं। मीराबाईने 48 किलो वजनी गटात एकूण 199 किलो वजन उचलून दुसरे स्थान मिळवले। तिने स्नॅच मध्ये 84 किलो तर क्लीन अँड जर्क मध्ये 115 किलो वजन उचलले। उत्तर कोरियाच्या री सांगुमने 213 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले। चीनच्या थान्याथनशी मीराबाईची कडवी टक्कर झाली। थान्याथनला कांस्य पदक मिळाले। स्नॅन फेरीत ती मीराबाईपेक्षा 4 किलोने आघाडीवर होती, पण क्लीन अँड जर्क मध्ये मीराबाईने अप्रतिम प्रदर्शन करत केवळ 1 किलोच्या फरकाने तिच्यावर मात केली आणि रौप्य पदक जिंकले। मीराबाई चानू ही अशी तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे जिने 2 पेक्षा अधिक वेळा विश्वचषक पदक जिंकले आहे। तिच्या आधी कुंजराणी देवी आणि कर्नन मल्लेश्वरी यांनी हे यश मिळवलं होतं। कुंजराणी देवीने 1989, 91, 92, 94, 95 आणि 1996, 97 या 7 वेळा रौप्य पदक पटकावली होती। कर्नन मल्लेश्वरीने 1994, 1995 मध्ये सुवर्ण आणि 1993, 96 मध्ये कांस्य मिळवत एकूण 4 पदक जिंकली होती। आता तिसऱ्या बातमीत जाणूया राज्यातील 394 शाळा रिकाम्या असल्याच्या धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे त्याबद्दल। महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात गंभीर चिंता वाढली आहे। UDAS प्लसच्या 30 सप्टेंबर 2025 च्या आकडेवारीनुसार राज्यात 394 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही, तर सुमारे 8000 शाळांची पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे। ग्रामीण भागात ही स्थिती विशेषतः बिकट आहे, जिथे रत्नागिरी 24,
पुणे 37, बुलढाणा 21 यांसारख्या जिल्ह्यात शून्य नोंदीच्या शाळा आढळल्या. पुण्यात 627, रायगडमध्ये 682 तर सिंधुदुर्गमध्ये 569 शाळांची पटसंख्या 10च्या खाली आहे. मुंबई उपनगर 360, मुंबई शहर 34 आणि ठाणे 199 यांसारख्या शहरी भागातही ही समस्या दिसते. दुसरीकडे राज्यात एकूण 2.11 कोटी विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 7,000 ने वाढली, पण अजून 5 लाख नोंदण्या अपूर्ण आहेत. शालेय शिक्षण मंत्र्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला असला तरी ग्रामीण शाळा रिकामी होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. जुलै 2025 मध्ये सरकारने शाळा बंद न करता सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. मात्र ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षकांची कमतरता आणि सामाजिक आवाहने यावर तातडीने उपाययोजना होण्याची गरज व्यक्त होत आहे. ही आकडेवारी शिक्षणातील असमानतेचा आणि सुधारणांचा इशारा देते. पुढे वळूया TCS मध्ये सुरू असलेल्या कर्मचारी कपातीमध्ये रतन टाटांच्या शिकवणीचा वारसा जिवंत कसा राहिला जाणून घेऊया चौथ्या बातमीत. जागतिक स्तरावर TCS मध्ये सुरू असलेल्या नोकर कपातीमुळे टाटा समूहावर टीकेची झोड उठली आहे. तसेच कंपनीवर जबरदस्तीने राजीनामे घेण्याचे आरोप देखील होत आहेत. या पार्श्वभूमीवर TCS ने एक महत्त्वपूर्ण आणि ठोस पाऊल उचलले आहे. कंपनी सध्या अशा कर्मचाऱ्यांची पुनर्रचना करत आहे ज्यांचे तांत्रिक ज्ञान कालबाह्य झाले आहे किंवा जे नव्या कामकाजाच्या प्रणालींची जुळवून घेण्यात अपयशी ठरत आहे. कंपनीचा स्पष्ट दृष्टिकोन आहे की नवीन युगात टिकण्यासाठी नव्या कौशल्याची गरज आहे आणि त्यामुळेच जुनी कौशल्य असलेले कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर काढले जात आहे. मात्र कंपनी केवळ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत नाही, तर त्यांच्या पुढील भविष्याला आधार देण्यासाठी 6 महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंतचे वेतन पॅकेज देत आहे. रतन टाटांच्या निधनानंतरही टाटा समूहात त्यांच्या मूल्यांचा वारसा जिवंत असल्याचे या निर्णयातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. काही महिन्यांपूर्वी TCS ने 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून मुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र आता या कर्मचाऱ्यांना 2 वर्षापर्यंतचे वेतन पॅकेज देण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे. यामुळे नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीचा आर्थिक आधार मिळणार असून त्यांना नव्या संधी शोधण्यासाठी आवश्यक वेळ आणि स्थैर्य मिळणार आहे. पाचव्या बातमीत जाणूया बिहार निवडणुकीपूर्वी सी वोटर सर्वेत तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर यांची लोकप्रियता वाढली तर नितीश कुमार यांची रेटिंग कशी घसरली याबद्दल. देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीचा सी वोटर सर्वे समोर आला आहे. सी वोटरने सप्टेंबर महिन्याची आकडेवारी जाहीर केली आहे. या ट्रॅकरमध्ये बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी संभाव्य चेहऱ्यांची लोकप्रियता स्पष्टपणे दिसून आली आहे. सी वोटरच्या ताज्या ट्रॅकरनुसार RJDचे नेते तेजस्वी यादव आणि जनसुराज अभियानाचे प्रमुख प्रशांत किशोर यांची रेटिंग वाढली आहे. सी वोटर सर्वे डेटानुसार तेजस्वी यादव यांची लोकप्रियता 35% पोहोचली आहे. फेब्रुवारीपासून ते सतत पहिल्या क्रमांकावर होते. मात्र जून, जुलै आणि ऑगस्ट मध्ये त्यांची रेटिंग काहीशी घसरली होती. आता पुन्हा एकदा ती वर चढताना दिसत आहे. दुसरीकडे प्रशांत किशोर यांनी 23% रेटिंग मिळवत नवा विक्रम केला आहे. त्यांच्या आक्रमक प्रचार, विशेषतः भाजप विरोधी भूमिका या वाढीची प्रमुख कारण मानली जात आहे. सी वोटर ट्रॅकर नुसार मुख्यमंत्री नितीश कुमार यांची रेटिंग 16% नोंदली गेली आहे. तर NDAचे सम्राट चौधरी यांची लोकप्रियता घसरून 6.5% आली आहे. प्रशांत किशोर यांचा प्रचार NDAच्या मतदारांवर परिणाम करत असून त्यांचा थेट फायदा तेजस्वी यादव यांना होत असल्याचं मत या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आलं आहे. अखेर शेवटच्या बातमीत जाणूया कांतारा चॅप्टर 1 आणि सनी संस्कारी की तुलसी कुमारी या चित्रपटांबद्दल. काल 2 ऑक्टोबर 2025 रोजी गांधी जयंती आणि दसऱ्याच्या सुट्ट्या साधून 2 मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. ऋषभ शेट्टीचा पॅन इंडिया चित्रपट कांतारा चॅप्टर 1 आणि वरुण धवन, जान्हवी कपूरचा बॉलिवूड रॉमकॉम सनी संस्कारी की तुलसी कुमारी. बॉक्स ऑफिसवर या 2 चित्रपटांमध्ये थेट टक्कर झाली, ज्यात कांतारा चॅप्टर 1 ने जोरदार आघाडी घेतली. ऋषभ शेट्टीच्या बहुप्रतीक्षित कांतारा चॅप्टर 1 ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी देशभरात जवळपास 60 कोटीचा जबरदस्त गल्ला जमवला. या चित्रपटाने वर्षातील अनेक मोठ्या ओपनिंगचे रेकॉर्ड मोडले. दुसरीकडे वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या सनी संस्कारी की तुलसी कुमारीला बॉक्स ऑफिसवर तगडी स्पर्धा मिळाल्याने अपेक्षित ओपनिंग मिळाली नाही.
या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात 9.25 कोटी इतकी कमाई केली. कांतारा चॅप्टर 1च्या प्रचंड मागणीसमोर हा बॉलिवूड चित्रपट पहिल्या दिवशी कमाईत बराच मागे पडला. पहिल्या दिवसाच्या कलेक्शननुसार कांतारा चॅप्टर 1ने सनी संस्कारी ही तुलसी कुमारीपेक्षा 6 पटीहून अधिक कमाई केली आहे. तर प्रेक्षकांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या. तुमचे काय मत आजच्या बुलेटिनवर? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल्ड एमएच या आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.